हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं ॲटोकॅड शिका मराठीच्या या सिरीजमध्ये. या सिरीजच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण आयसोमेट्रिकचं एक्झरसाइज पाहिलं होतं. डायमेन्शन कसे दिले जातात आयसोमेट्रिकमध्ये आणि त्या डायमेन्शनला अलाइन कसं केलं जातं. ओके, म्हणजे ऑब्लिक आपण कमांड यूज केली होती. डायमेन्शन एडिटमध्ये जाऊन ऑब्लिक केलं होतं. ते कसं करतो याच्याबद्दल डिस्कस केलं होतं. त्याचबरोबर रेडियसला आपण डायरेक्ट रेडियस यूज न करता आपण मल्टीलीडर कमांड यूज केल्या होत्या. तर याच्याबद्दल आपण डिस्कस केलं होतं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहेत 3D ऑब्जेक्ट कसे जनरेट करायचे. ओके, ठीक आहे. तर इथे आपण ॲटोकॅडमध्ये 3D कसं जनरेट करू शकतो. आता बेसिकली ॲटोकॅड हा 3Dसाठी इंडस्ट्रीमध्ये यूज केला जात नाही. फक्त मी नॉलेजसाठी तुम्हाला याच्याबद्दल सांगतोय. ठीक आहे, नॉलेजसाठी 3Dबद्दल सांगतोय तुम्हाला. पण हा सॉफ्टवेअर 3Dमध्ये जास्त यूज केला जात नाही, कारण मेकॅनिकल सेक्टरमध्ये किंवा आर्किटेक्चरलमध्ये आपल्याला याच्यापेक्षा बेटर सॉफ्टवेअर अवेलेबल आहेत, म्हणून या सॉफ्टवेअरचा जास्त यूज केला जात नाही. सो लेट्स गो टू द ड्रॉइंग. न्यूवरती क्लिक केलं. न्यूवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला एक नवीन डायग्राम ओपन होतीये. ओके, या नवीन डायग्राममध्ये थोडंसं आपल्याला चेंजेस करावे लागतील, जसं की आपण आयसोमेट्रिक करण्यासाठी DS सेटिंगद्वारे चेंज केला होता, बरोबर आहे, DS सेटिंगद्वारे. तर तसंच आता ते आपण ड्राफ्टिंग सेटिंगमध्ये गेलो होतो, कारण तिथे आपला व्ह्यू काय होता किंवा आपण इथे काम करत होतो याच्यामध्येच 2D म्हणजे ड्राफ्टिंग अँड ॲनोटेशनमध्येच काम करत होतो. आता आपल्याला ॲक्च्युअल आपल्याला 3D बनवायचा आहे. आयसोमेट्रिक जो आहे तो ॲक्च्युअल 3D पार्ट नव्हता, तो व्हिज्युअलायझेशन ही 3D पार्ट दिसत होता आपला. ओके, तर फॉर एक्झाम्पल इथे मी टॉपवरती क्लिक करतोय. ओके, त्यानंतर सेटिंग काय करायच्यात ते बघा. कस्टमायझेशन टूलबार सगळ्यांना माहिती आहे, जो आपला डाउनवर्ड असतो त्याला कस्टमायझेशन टूलबार म्हणतो. याच्यामध्ये आपल्याला इथे एक सेटिंगचं साईन दिसतंय, वर्कस्पेस स्विचिंग नावाची कमांड. वर्कस्पेस स्विचिंग याच्यावरती क्लिक करा. वर्कस्पेस स्विचिंग करून आपण 3D मॉडेलिंग किंवा 3D बेसिक दोन्हीपैकी कुठलाही ऑप्शन सिलेक्ट करता येईल तुम्हाला. ओके, 3D बेसिक किंवा 3D मॉडेलिंग. 3D मॉडेलिंगमध्ये थोडंसं ॲडव्हान्स ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतात, बेसिकमध्ये थोडेसे कमी ऑप्शन्स आहेत. ओके, समजा इथे मी 3D मॉडेलिंग घेतला, तर आता आपण आलेलो आहोत कम्प्लिटली आपला इंटरफेस हा होतोय 3D मॉडेलिंगचा. इथे बघू शकता आपल्याला होम, सॉलिड आपले जे हे आहेत ते चेंज झालेले पाहायला मिळत आहेत. ओके, सरफेस असेल, मेश असेल, व्हिज्युअलाइज असेल, पॅरामेट्रिक असेल. आता पॅरामेट्रिक, इन्सर्ट हे वगैरे आपण याच्यामध्ये ऑलरेडी बघितलेले आहेत. आउटपुट असेल, आता आउटपुटमध्ये आपण प्रिंटिंगचा आउटपुटचा पोर्शन राहिलेला आहे आपला. तर आता इथे आपण होममध्ये जाऊन 3D पार्ट कसा बनवता येतो तर त्याबद्दल डिस्कस करूया. आता इथे आपण 2D व्ह्यूमध्येच आहेत, तर याला 3Dमध्ये घेऊन जाण्यासाठी आपल्याला एकतर शिफ्ट आणि स्क्रोल प्रेस करून आपण याला रोटेट करू शकतो, जे आपण मी तुम्हाला याच्यावरच सांगितलेलं आहे. किंवा इथे ऑर्बिट नावाची कमांड आहे. ओके, आपला नेव्हिगेशन टूलबारमध्ये ऑर्बिट नावाची कमांड आहे. किंवा डायरेक्टली आपल्याकडे इथं होम टॅब आहे, होम टॅबवरती क्लिक करून आपण झेड ॲक्सिसमध्ये एंट्री केलेली आहे. ठीक आहे, आता इथे आपल्याला 3D पार्ट बनवायचे आहेत. ओके, तर 3D बनवण्यासाठी आपण काय करणार आहेत तर पहिलं बघा, इथे बॉक्स नावाची पहिली कमांड आहे होम टॅबमध्ये. इथे होम टॅबमध्ये आपण मॉडेलिंग नावाच्या पॅनलमध्ये, होम टॅबमध्ये मॉडेलिंग नावाच्या पॅनलमध्ये आपण गेलेलो आहोत. आता इथे सर्व जे डायमेन्शन आहेत, इथे पण आपले युनिट जे आहेत ते आपण सेट करू शकता. UN कमांड्स आणि एंटर करा. युनिट्स आपल्याला इथून पण आपल्याला चेंज करू शकतो. म्हणजे गोष्टी नियरली अबाउट आपल्याला सेम पाहायला मिळतात 2D ॲटोकॅड किंवा 3D ॲटोकॅड. आता याच्यामध्ये आपल्याला बॉक्स बनवायचा आहे. सो गो टू द बॉक्स कमांड. बॉक्समध्ये गेल्याच्या नंतर आता बॉक्स म्हणजे हा काय असतो, एक प्रकारचा रेक्टँगल शेप किंवा स्क्वेअर टाईप शेप आपण बनवू शकतो. तर इथे फर्स्ट कॉर्नर आपण जसं रेक्टँगल बनवतोय तसं इथे आपण रेक्टँगल बनवायचं आहे. ओके, इथे डिस्टन्स द्यायचे 50,35. ठीक आहे, आणि मग त्याची हाईट आपल्याला द्यायची आहे, स्पेसिफिक हाईट किती देऊ शकतो.
आता रेक्टँगल बनवला, लेंथ आणि विड्थ दिली आहे, परत त्याची हाईट द्यायची आहे. हाईट मला समजा याची 20 द्यायची आहे. तर आपला इथे एक जनरेट झालेला आहे. इट इज अ बॉक्स. पण हा बॉक्स हा वायर फ्रेममध्ये आहे म्हणून असा दिसतोय. तुम्ही जर याचे व्हिज्युअल स्टाईल चेंज केलात, आता व्हिज्युअल स्टाईल चेंज करण्याच्या इथे आहेत आपल्याकडे कमांड्स दिसत आहेत. व्हिज्युअल स्टाईल, तर व्हिज्युअल स्टाईलमध्ये इथे क्लिक करू शकता. ठीक आहे, व्हिज्युअल स्टाईलवरती क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथे शेडेड, शेडेड विथ ग्रे, रिअलिस्टिक असे ऑप्शन पाहायला मिळतात. इथं मी शेडेड घेतोय कारण रिअलिस्टिक केलं तर पीसी थोडासा स्लो होतो. रिअलिस्टिकमध्ये काय होतं, वर्किंग थोडंसं स्लो होतं. तर असं आपण एक रेक्टँगल बनवलेला आहे किंवा त्याला आपण बॉक्स म्हणूया. इट इज इन 3D, तो 3D मध्ये आहे, बघू शकताय. ओके, दिस पार्ट इज इन 3D मध्ये बनवलेला आपण एक हा कॉम्पोनंट आहे. परत एक वेळेस सांगतोय, लक्षात घ्या. बॉक्समध्ये गेलो होतो आपण. बॉक्समध्ये जाऊन आपण काय केलेलं आहे, इथे स्पेसिफाय काय काय करतोय स्पेसिफिकेशनमध्ये. इथे फर्स्ट कॉर्नर दिला, त्यानंतर इथे त्याची लेंथ आणि विड्थ द्या रेक्टँगलची. आता दोन्ही जर सेम जर टाकलाय तर तो काय होईल, स्क्वेअर फॉर्ममध्ये येईल. आता इथे मी परत तुम्हाला रेक्टँगल फॉर्ममध्येच ड्रॉ करून दाखवतोय. लक्षात घ्या, इथं व्हॅल्यू टाकली 50,35 ची व्हॅल्यू टाकली आहे आणि याची हाईट आपल्याला द्यायची आहे. इथे 20 हाईट दिली आहे. किती दिली आहे, 20 हाईट. आता दोन्हीही तुम्ही एकाने शिफ्ट आणि स्क्रोल दोन्हीही प्रेस करून याला रोटेट करून बघू शकता. हे काय झालेले आहेत, दोन्ही कंपोनंट आपले जनरेट झालेले आहेत. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. त्यानंतर आता बॉक्समध्ये बाकीचे काही ऑप्शन्स आहेत. समजा आपल्याला सेंटर नावाचं इथे एक ऑप्शन पाहायला मिळतोय. काय आहे, सेंटर. तर इथे आपण सेंटर रेक्टँगल आपण बनवू शकतो. लक्षात घ्या, काय बनवता येतो, सेंटर रेक्टँगल, जो की आपल्याला याच्यामध्ये ऑप्शन नव्हता. नॉर्मल आपल्या 2D ऑटोकॅड मध्ये आपल्याला तो ऑप्शन पाहायला मिळत नाहीये. इथे आपण करू शकतो. ठीक आहे, इथे आपण डिस्टन्स देऊयात 50,35. आता दोन्ही ठिकाणी मी काय दिलं, 50,35च दिलंय. आता हा पहा 3D मध्ये कसं होतं, याची हाईट इथे पण मी काय दिलंय, 20 दिली आहे. इथे पण काय दिली आहे, 20 दिली आहे. आता दोघांचं साईज बघा आपण काय दिलं होतं. इथे पण आपण साईज काय दिलं, ज्यावेळेस आपण सेंटरला घेतोय, सेंटरपासनं एका साईडला 50, म्हणजे हा टोटली 100/70चा जनरेट झाला. याच्या दुप्पट जनरेट आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही याला पाहताय, हा पहा फ्रंट प्लेन घेऊयात आपण. इकडे बघा, हे दोन्ही कसे आहेत, वरती 3D झालेला आहेत, म्हणजे एक्सट्रूड झालेला आहे. हा कसा आलेला आहे बघा, हा वरती पण आहे आणि खाली पण आलाय, म्हणजे तो सिमेट्रिकल आलेला आहे. 20 mm घेतलं होतं आपण डिस्टन्स, हा टोटल 20 mm वरती आलाय. हा कसा आलेला आहे, दिस आता जो ड्रॉ केला तो 10 mm वरती गेलेला आहे, 10 mm खाली आलेला आहे. असं आपण बनवू शकतो. कुठल्या कमांडद्वारे, दॅट इज युझिंग बॉक्स कमांड. ठीक आहे, बॉक्स कमांड बद्दल लक्षात आलं. हे झालं बॉक्स बद्दलचं. आपण इथे सॉलिड बॉक्स बनवू शकतो याच्यामध्ये. देन त्यानंतर आहे सिलेंडर. काय आहे, सिलेंडर. आता सिलेंडरला क्लिक केलंय तर सिलेंडर म्हटलं की तो सर्क्युलर असणार आहे. मग याबरोबर आपण जसं सर्कलमध्ये कमांड पाहिल्या होत्या, 3 पॉइंट, 2 पॉइंट, 10 रेडियस, आणि इथे इलिप्टिकल म्हणून एक आपल्याला ऑप्शन आहे. आपण ऑलरेडी 3 पॉइंट, 2 पॉइंट आणि 10 रेडियस बद्दल डिस्कस केलेला आहे. आपण सर्कल कसा ड्रॉ करू शकतो. इथे इलिप्टिकल, तर पहिला आपण नॉर्मल सिंपल एक मी ड्रॉ करून दाखवतोय. फर्स्ट सेंटर पॉइंट देतो आपण आणि मग त्याची रेडियस द्यायची असते किंवा डायमीटर. बरोबर, कमांड लाईन मध्ये तुम्हाला डायमीटर घ्यायचं असेल तर डायमीटर घेऊ शकता. इथं मी 40 याचं डायमीटर रेडियस दिलेलं आहे. ओके, 40 रेडियस दिलं. त्यानंतर याची हाईट किती द्यायची आहे. आता हाईट इथं मी 80 घेतली आहे. तर म्हणजे काय झालं, आपला एक 40 डायमीटरचा, 40 रेडियसचा एक सिलेंडर आहे, ज्याची हाईट किती आहे, आपण घेतलेली आहे हाईट टोटली
80ची. ओके, तर परत सिलेंडरमध्ये गेलोय. आता इथं इलिप्टिकल मला बनवायचं आहे. थोडंसं याला रोटेट करून घेतोय. बाकीचे कंट्रोल आपले सेमच आहेत. इथं इलिप्टिकल ऑप्शन सिलेक्ट केला, याचा सेंटर पॉईंट दिला आपण. आता इलिप्स आपण कसा बनवतो आपल्याला माहिती आहे. इलिप्स कसा बनवतो, इलिप्समध्ये 2 डायमेन्शन द्यावे लागतात, बरोबर का नाही आपल्याला, बरोबर का नाही. 2 डायमेन्शन द्यावे लागतात का नाही, सांगा बरं तुम्ही. आणि मग याची आता हाईट देतोय. आता याची पण हाईट मी इथे 80 केली आहे. आता दोन्ही शेप तुम्ही टॉपकडनं बघितलात तर हा कसा दिसतोय, स्क्वेअर दिसतोय, हा इलिप्स दिसतोय. इथे तुम्ही पाहू शकता की आपला काय आहे, इथे स्क्वेअर जो आहे हा सर्क्युलर आहे आणि इलिप्टिकल आहे. दोन्हीही कमांड आपण किंवा दोन्ही ऑब्जेक्ट, इलिप्टिकल जर आपल्याला पाहिजे असेल 3D मध्ये तर आपण सिलेंडर कमांडचा यूज करून त्याला काय करू शकतो, जनरेट करू शकतो. समजलं का इथपर्यंत. आता परत आपल्याला होम टॅबमध्ये जायचं आहे, तर होमवरती क्लिक करा, म्हणजे तो आपली प्रॉपर पोझिशन काय करतो, रिसेट करतो आपल्याला. समजा तुम्ही टॉपकडनं बघतायत ना, तर टॉपवरती तुम्हाला काही दिसतंय का बघा. आता इथं मी परत इथे काय जातोय, वायर फ्रेमला जातोय. टॉपवरती काही दिसतंय का तुम्हाला, टॉपवरती नॉर्मल आपले सर्कल, रेक्टँगल, इलिप्स दिसतंय, बरोबर का नाही. पण जेव्हा आपण त्याला 3D मध्ये जाऊयात, 3D मध्ये दे आर इन 3D फॉर्म. काय आहेत ते 3D फॉर्ममध्ये आहेत आणि त्याला वायर फ्रेममध्ये होतं, त्यामुळे त्याला शेडेड केलं आपण. असं आपण जनरेट करू शकतो. कशाद्वारे, सिलेंडरद्वारे. देन आहे कोन नावाची कमांड आपल्याकडे. काय आहे, कोन. आता कोनमध्ये कोन कसा जनरेट करता येतो, आपण त्याला म्हणतो शंकू आकार किंवा कोन लाईक शेप. ओके, तर कोनमध्ये पण आपल्याला त्याचा बेस हा सर्क्युलर किंवा इलिप्टिकल दोन्हीही बनवता येतो. तर इथे आपण सर्क्युलर बनवूयात. फर्स्ट पॉईंट क्लिक केला, याचं रेडियस मी 30 घेतलं. त्यानंतर त्याची हाईट किती द्यायची आपल्याला. आता हाईट जेवढी द्याल तर तेवढा तो हे बनतो. आता याची हाईट मी इथे 100 दिली आहे. तर 100 mm आपल्याकडे काय झालेलं आहे, इथे एक कोन जनरेट झालेला आहे. काय झालेला आहे, कोन जनरेट झालेला आहे. आता याचा कोनचा अप्पर फेस कसा आहे, कम्प्लिटली टोकदार दिसतोय तो. इट इज शार्प एज आहे, त्याची शार्पन आहे. समजा तो मला शार्प नकोय आहे, मला बेसला एक रेडियस पाहिजे आणि टॉपची एक वेगळी रेडियस पाहिजे. बेसला पण रेडियस पाहिजे आणि टॉपला पण तो असा शार्प एजेसचा नको आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये इथे कोनमध्ये गेलोत आपण, कोनमध्ये आपण गेलोत. इथे फर्स्ट पॉईंट आपण क्लिक केला, सेंटर पॉईंट, रेडियस आपल्याला दिलं. इथं मी रेडियस सेम टाकतोय 30च. इथे आपल्याला एक टॉप रेडियस नावाची एक कमांड दिसतीये बघा, दिसतीये का, टॉपची रेडियस. तर त्यासाठी शॉर्टकट की पण दिलेली आहे, टी एंटर करून तुम्ही टॉप रेडियस देऊ शकता. तर इथं मी टी एंटर करतोय आणि टॉपची रेडियस देतोय. आता तो विचारतो टॉपची रेडियस किती द्यायची. आता बेस किती दिलाय आपण, 30 दिलाय. एक तर आपण तेवढीच 30 ठेवू शकतो किंवा कमी टाकू शकतो किंवा जास्त टाकू शकतो. तर इथे मी काय करतोय, 15 टाकली आहे. किती टाकली आहे, 30च्या हाफ 15. आणि मग याची हाईट घेऊ शकता तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी, 100. आता दोघांमध्ये तुम्हाला डिफरन्स बघू शकता. एक आपण कोन बनवलाय आणि दुसरा पण कोन बनवलाय, पण दोघांची हाईट सेम आहे, बेसचं डायमेन्शन सेम आहे, पण टॉपचं डायमेन्शन वेगवेगळं पाहायला मिळतंय आपल्याकडे. टॉपचं डायमेन्शन कसं आहे, वेगवेगळं आहे डेफिनेटली. तर असं आपण बनवू शकतो. कशाद्वारे, कोन कमांडद्वारे. आता कोनमध्ये आपण इलिप्टिकल पण बनवू शकतो. जसा हा इलिप्टिकल सिलेंडर बनवला तसा कोन पण आपल्याला इलिप्टिकल बनवता येईल. फक्त कमांड लाईन मधनं इलिप्टिकल वाला ऑप्शन सिलेक्ट करा, इलिप्स घ्या. इलिप्स आता याचा आहे का नाही 70 टाकतोय आपण आणि हा डिस्टन्स थोडंसं जास्त टाकूयात. आता हा डिस्टन्स इथे मी 70 टाकला आणि तो 60 टाकला. ओके, मग याची हाईट इथे पण आपण त्याला टॉपची रेडियस देऊ शकतो, इलिप्टिकलला सुद्धा. याची पण हाईट मी इथे 100 ठेवतोय. बघू शकता आपला कोन हा इलिप्समध्ये पण, इलिप्टिकल शेपमध्ये पण आपल्याकडे कोन अवेलेबल झालेला आहे. ठीक आहे, तर या गोष्टी आहेत आपण ह्या मॉडेलिंगद्वारे काय करू शकतो, बनवू शकतो. ओके, कशामध्ये बनवू शकतो,
मॉडेलिंगमध्ये बनवू शकतो. कुठली कमांड आहे? बॉक्स आहे, सिलेंडर आहे आणि कोन आहे. त्यानंतर आपण पाहणार आहेत स्पियर. काय पाहणार आहेत? स्पियर. तर स्पियरचा यूज म्हणजे आपला काय असतो? तो गोलाकार आकारामध्ये असतो. इथं जे दिसतंय स्क्रीनवरती तुम्ही बघू शकताय स्पियर म्हणजे नॉर्मली आपला एक बॉल टाईप आपण जो म्हणतो तर तो स्पियर आहे. मग असा स्पियर जर बनवायचं असेल तर काय करायचं? सो गो टू द स्पियर कमांड. त्यानंतर आपण त्याचा सेंटर पॉइंट देतोय आणि मग आपल्याला त्याचं रेडियस किंवा डायमीटर द्यायचं असतं. आता रेडियस किती द्यायची आहे किंवा डायमीटर आपल्याला जे काही इनपुट दिलेलं आहे तर त्यानुसार. आता इथे मी त्याचा रेडियस घेतोय 30, तर इथे 30 रेडियसचा आपल्याकडे स्पियर अवेलेबल आहे, बघू शकताय. आता हा दोन्हीकडेही हे झालेला असेल बघा. जेव्हा मी याचा प्लेन चेंज करतोय, आता आपण टॉपवरती आहोत बरोबर, त्याचा फ्रंट प्लेन घेतोय तर हा स्पियर पण खाली आलेला आहे बघा. बाकी सर्व जे कंपोनंट आहेत एक्स डायरेक्शनच्या वरती काय झालेले आहेत आपल्याकडे 3D झालेले आहेत, या डायरेक्शननी वरती. आता याला इथं मी शेडेडच्या ऐवजी वायर फ्रेम करतोय, बघू शकताय. हा स्पियर बघा खालून आलाय, आपल्याला डाऊनवर्ड पोर्शननी आलेला आहे. असं का होतं? कारण स्पियर हा सगळीकडे सिमेट्रिकल असतो. आपण पॉइंट जो घेतला होता तर तो एक्स ॲक्सिस वरती पॉइंट घेतला होता, त्यामुळे तो एक्सट्रूड होताना दोन्ही साईडला झाला, म्हणजे डाऊनवर्ड पण झाला आणि अपवर्ड पण झालेला आहे. हे तुम्ही पाहू शकता स्पियर कमांडद्वारे. ठीक आहे, तर हे आपण याच्यामध्ये बघू शकतो. ओके, तर हे आपलं 3Dच्या सेटिंगबद्दल सांगितलं मी तुम्हाला, कशा चेंज करायच्यात. तर इथे आपला वर्कस्पेस असतो, कुठे कस्टमायझेशन टूलबारमध्ये वर्कस्पेस असतो. आता वर्कस्पेस तुम्हाला जर याच्यात टाकायचं असेल तर इथे पण तुम्ही टाकू शकता, याच्यामध्ये टाका. इथे आपल्याला वर्कस्पेस नावाची एक कमांड असते. इथे पण वरती तुमच्या आपली जे एक क्विक ॲक्सेस टूलबार असते, इथे क्विक ॲक्सेस टूलबारमध्ये पण तुम्ही काय करू शकता, वर्कस्पेस ॲड करू शकता आपला. पण वर्कस्पेस दोन ठिकाणी आपण ॲड नाही करायचं आहे, कारण इथे आपल्याला कस्टमायझेशन टूलबारमध्ये मिळतोच ना आपल्याला वर्कस्पेस. हा जो सेटिंगवाला साईन आहे, नॉर्मली सगळ्या मोबाईलमध्ये सेटिंगचे साईन असतात, तर त्याचंच साईन आहे. त्याला नाव आहे वर्कस्पेस स्विचिंग. इथून आपण आपला जो पाहिजे तो, आत्तापर्यंत आपण काम केलं होतं ड्राफ्टिंग अँड ॲनोटेशनमध्ये, लक्षात असू द्या. आज आपण चालू केलेलं आहे 3D मॉडेलिंग. ओके, तर हे आपण 3D मॉडेलिंग आपण करू शकतो याच्यामध्ये ॲटोकॅडमध्ये. पण ॲटोकॅडचं मी तुम्हाला इनिशियलीच सांगितलं की हा सॉफ्टवेअर 3D मॉडेलिंगसाठी जास्त प्रमाणात यूज केला जात नाही. ठीक आहे, तर आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करणार आहेत. ओके, ठीक आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.